हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू आवर चॅनल. खरं तर आज व्लॉग बनत आहे 1 महिन्यानंतर. खूप लेट येत आहे व्लॉग आणि हा व्लॉग असणार आहे काहीतरी मज्जा असणार आहे ह्या व्लॉगमध्ये आणि मी तुम्हाला ते पुढे कळवेनच. सो आता माझी तयारी चालू आहे बिर्याणी बनवायची आणि ती कशासाठी आहे तुम्हाला पुढच्या क्लिप्समध्ये कळेल. हॅलो, सो आज बाबाच्या बर्थडे निमित्त बिर्याणीचा मेन्यू आहे आणि त्याच्यासाठी मी बरिस्ता करते, म्हणजे थोडक्यात अनियन फ्राय करते. सो बिर्याणीसाठी जे तांदूळ आहेत त्यात मी टाकते. पाणी उकळलेलं आहे. सो आपण आधी भात शिजवून घेऊया. आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी, बॉम्बे बिर्याणी, चिकन दम बॉम्बे बिर्याणी. हा दावतचा बासमती राईस. Hello everyone. Hello everyone. Welcome to our channel. What we Okay. What we don't get to why we are doing no vacation of Baba. Decoration of Baba. So what is the day today? But we are doing birthday. Oh, whose birthday is it? Baba's birthday. Okay, It's so my you want to show the decoration? Yes. Yeah, show. Like all gold, all cake, all the Superman, all the Superman picture, all the boats, all the balloons, the balloons. सो हे आम्ही बाबाच्या बर्थडेसाठी सिम्पल असं डेकोरेशन केलेलं आहे. बाबाला 40 इयर्स कंप्लीट झाले. सो वी वॉन्टेड टू मेक हिम फील स्पेशल. So it's Baba's birthday today and we'll okay, super dad, Naira's super dad. And this is Baba's cake. आम्ही तुम्हाला ओपन केल्यावरती दाखवूया. ओके. ये तो बैग भी लेके आई है. वेरी गुड, थैंक यू सो मच. अभी लाने का ही नहीं. सो इथे सचिनचे जे जवळचे फ्रेंड्स आहेत त्यांनाच आम्ही इन्व्हाइट केलं होतं बड्डेसाठी आणि त्यातली पहिली फॅमिली आली होती. अजून बाकीचे फ्रेंड्स यायचे होते. सो तोपर्यंत आम्ही फोटोज क्लिक केले, थोडा डान्स केला, मजा मस्ती केली. वेट चेंज करू की आम्ही कॅन्डल बर्थडे करू कॅन्डल बर्थडे करू बर्थडे Titu, you come here. Adu come. Hey, wait, Adu also coming, wait. Go. Adu also coming. Adu come. ऐसे बनाना है, ऐसे. Come here. वीडियो बनाना है. हाँ, वीडियो. See. Let's do. Happy birthday, dear Sachin. Wait, I'll feed you. Very good. Ah, you're a big guy. Happy birthday, happy birthday. अरे पर ये देखो कि झूला वो कैसे गया कि 39 40 में. आप भी कट करो, आप दोनों 40s. Hey, what is Please. 40s? Please. आ जाओ 40. Not 40. Entering into 40s. Happy birthday to 3 daddies. No, it's not for eating. हो गया. Don't eat that. It's not for eating. You go, see. This stick not very nice. Papa. Come. Come.
सो आता मी इथे आमच्या जे आजचं पार्टीचं स्टार्टर होतं, मी आज दही पापडी चाट बनवलं होतं आणि काही चिप्स बनवले होते. सो हे दही पापडी चाटचं प्रिपरेशन करत होते. तर हे काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. ॲक्च्युली ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग नाही आता तसं जुनंच चाललेलं आहे. सो मी असं एकत्रच करत होते एका प्लेटमध्ये, प्लॅटर सजवत होते हे. सो सगळेजण एकत्रच एन्जॉय करू शकतील आणि काहीतरी वेगळं असं युनिक, थोडंसं डिफरंट छान वाटतं. तुमच्याही घरी कधी पार्टी असेल, काही गेट टुगेदर असेल, तर तुम्ही अशा प्रकारे प्लॅटर सजवू शकता. सो मी काही वेळापूर्वी म्हणाले होते की पुढे ब्लॉगमध्ये काही मज्जा असणार आहे ती मी सांगते. तर ती मज्जा अशी होती की आज जो 40th बड्डेचा तुम्ही व्हिडिओ बघितला सचिनचा सेलिब्रेट केला, तो आज बड्डे 40th नव्हता. त्याचा 39 इयर्स कंप्लीट झाले होते आणि ॲक्च्युली चुकी माझी नव्हती ना सचिनची, आय डोंट नो कोणाची चुकी होती. बट सचिन फुल इयर मला सारखं असं बोलत होतं की ह्यावर्षी माझा 40th बड्डे आहे, 40 वर्ष होणार, 40 वर्ष होणार. सो माझ्या डोक्यातही तेच बसलं होतं, मीही कॅल्क्युलेट केलं नव्हतं. सो माझ्या डोक्यात असं होतं की काहीतरी त्याला छान सरप्राईज द्यावं, त्याचे जे फ्रेंड्स आहेत जवळचे त्यांना बोलवून, आणि तसंच मी प्लॅन केलं होतं. पण त्याच्यासाठी ते सरप्राईज नाही राहिलं, कारण की ऑब्व्हियसली घरात बड्डे सेलिब्रेट करायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे, तर ते त्याला कळणारच होतं. अगोदर माझा प्लॅन होता की बाहेर जाऊन काय करू, बट आम्ही दोघेही आजारी असल्यामुळे आम्हाला बाहेर जाता नाही आलं. सो घरातच प्लॅन केला. आणि ठीक आहे, मे बी प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं. ह्या वर्षी त्याचा बड्डे नाही सेलिब्रेट करता आला कारण की त्याला सुट्टी नव्हती. सो मला वाटतं मे बी देवानीच तसं घडवून आणलं. सो लास्ट इयरच आमचा त्याचं बड्डे सेलिब्रेशन आमचं झालं. सो हा ॲक्च्युली ब्लॉग लास्ट इयरचा आहे आणि ह्या वर्षीचा ब्लॉग पुढे असणार आहे. मुझे जब पता चला मैं तो पागल हो गई. सो हा ब्लॉग लास्ट इयरचा आहे, तो मी अपलोड केला नव्हता. ह्या वर्षी आता मी अपलोड करत आहे तो. सो आम्ही मग इथे सगळ्यांनी एकत्र बसून छानपैकी डिनर केलं. सो इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो ह्या वर्षीचा बड्डे सेलिब्रेट, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही कसं केलं त्याचा आहे. पण का खायला निघालो? बिकॉज आज आमचा ॲनिव्हर्सरी आहे, बाबाचा बड्डे सेलिब्रेशन आहे. ओके, सो लेट्स गो. बाबाच्या बड्डेला आणि नायरा पार्टी देणार आहे, राईट? येस. सो सी यू देअर. बाय. कोई इनसे सीखे सीखे इनसे मॅचिंग आम्ही डेनिम घातलेला आहे. बिकॉज बाबाला नायराचे केस मिळतात. बाबा किती केअर करतो. तू बाबाची प्रिन्सेस आहे ना, मग प्रिन्सेसचे केस बंधून झाले पाहिजे ना. सो आता आम्ही पोहोचलो बाबाच्या इथे. हे बाबाचं ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे, इथे बाबा काम करतो. बट आम्ही आज चाललेलो आहे दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला. ओके, बाबांनी खोटं सांगितलं की त्याच्या रेस्टॉरंटमध्ये गर्दी आहे. बघ, कोणच नाही आहे. खोटं बोलला बाबा ना नायरा. बाबाला सांग. सो हे आहे अनंतरा द पाम. आता अंधार असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी नीट दिसणार नाही. कधी आम्ही जर मॉर्निंगमध्ये येऊ त्यावेळी तुम्हाला दाखवेन मी. सो लेट्स गो. आम्ही आता चाललेलो आहोत दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये. हे आहे बाबाचं रेस्टॉरंट. हां, बिकॉज नायराला पिझ्झा खायचा आहे. सो बाबाच्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा नाही मिळत. काय? सो आलेलो आहोत आम्ही रेस्टॉरंटमध्ये. काय? हो, कुठे पण चालेल. द बीच हाऊस. सो वेदर अजून पण कोल्ड आहे आणि नायरा इज ऑर्डरिंग समथिंग नाव. आणि हा समोर बीच व्ह्यू आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतोय की नाही. सो
सो हे मस्त असं बीच फ्रंट रेस्टॉरंट आहे आणि समोर बीच आहे. हा आता अंधार असल्यामुळे दिसत नाही आहे. आणि मग इथे इव्हिनिंगला असे फायर शो होत असतात. सो छान आहे, एन्जॉय करण्यासारखं ही प्लेस. तुम्ही जर दुबईमध्ये राहत असाल तर व्हिजिट करा नक्की इथे. आणि हा जो माणूस शो करत आहे त्याच्या पाठीमागे जी बिल्डिंग दिसत आहे ते आहे रॉयल अटलांटिस, जे नवीन ओपन झालेलं आहे. दिसतच नाही तुझा हात. बस बस बस, आणलंच सगळं खाली बाबा. अँड देन आमचा मेन कोर्स आला, प्रॉन्स अँड द पिझ्झा. ये आर यू हॅपी? येस नायरा, आर यू एन्जॉयिंग? मला इथं जायचं तू का बघ. डिनर विथ द व्ह्यू. या काय करतात आता? खायचं टाइम नाहीये. कोणता टाइम आहे करायचं? मी राऊंड मारतीये जरा. तू आमचा फोटोग्राफर आहे? नाही, असंच काढतेय. तुम्ही सांगितलं ना मला करायला. तुम्ही जेवण जेवलं का? जेवला पण मला बाद झाला पण पिझ्झा. आवडलं तुम्हाला? आणि कुठे आलोत आपण आज? रेस्टॉरंट मध्ये. ओके. आता आमचं डिनर झालं आणि आम्ही आलेलो आहोत बाबाच्या रेस्टॉरंटमध्ये. आणि नायरा इथे करते एक्सप्लोर ही प्लेस. हाय नायरा. सो हे बाबाचं रेस्टॉरंट आहे. बाबाचं रेस्टॉरंट म्हणजे जिथे बाबा काम करतो आणि ही एक प्लेस आहे. सो इथे स्नूकर आहे आणि असं स्मोकिंग एरिया आहे. सो हाच होता आजचा व्लॉग. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.